टायमर लावलाय 3:25 झालेले लावला चला 3:25 असा टायमर लाव बरं चला ठीक आहे टायमर लाव तसा वॉच कुठे गेलं समजा वॉच स्टॉप बिप काय नाही चालू तर चालू अरे यार क्लॉक आहे ना स्टॉप वॉच ओके लाव का चला ठेवा तिथेच ठेवा नितिन जी कहाँ थे आप आपके ऊपर खेल रुका था सामना चालू करायचा आहे टाइमर देखील चालू झालेला आहे आपला 15 मिनिटाचा 3 ओव्हरमध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा कालावधी असेल 3 ओव्हरसाठी लावलं अतुल भालेकर यांचा पहिला बॉल मयूर पन्हाळकर समोर मात्र इथून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील अमर आहे नॉन स्ट्राईक इनला एका बाजूला स्वराज बत्तीशा दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स या दोन संघांमधील मात्र तुंबल युद्ध पाहायला मिळणार आहे दोन असोसिएशन मधील Y11 हा संघ मात्र जिंकलाय कराड तालुक्याच्या विरोधामध्ये आपण खेळताना पाहायला मिळाला तर आता पाटण तालुका चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तिथे नाहीत पिवनचा षटक आहे कव्हर केलाय मिड ऑफ आणि बॉल चाललाय सीमारेषा पार आलाय मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून हा शानदार सुमित दादा चषक 2025 मधील चौकार की षटकार पंच कळतील आम्हाला चौकार आणि या 4 धावेनं खातं ठोकलंय ठासून ठोकून मयूर पन्हाळकरनं खूप छान पद्धतीने इथे मात्र आपण पाहायला गेलं तर मयूर पन्हाळकर यांची बॅटिंग अपेक्षित असेल टीम स्वराज्य 32 या टीमला आणि पाहायला गेलं तर तेच करावं लागेल एक मोठी मॅच आहे आणि त्याचबरोबर बडा मंच पंचमी बडा अतुल भालेकर पाटण तालुक्याचा बाहुबली म्हणून यांनाही ओळखलं जाते दुसऱ्या बाजूला मयूर पन्हाळकर हा खेळाडू खास आहे आणि क्लास आहे या नावाची चर्चा सातत्याने होत असते स्वराज्य 32 या तालुक्यामध्ये आणि त्याच बॅट मधून आल्या हा शानदार सुमित दादा चषक 2025 मधील आणखी एक रुबाबदार षटकार सकाळच्या सत्रामध्ये त्यांची बॅट जरी शांत असली तरी आत्ता मयूर पन्हाळकर फॉर्ममध्ये येत असताना 2 बॉलमध्ये 2 असे उत्कृष्ट एक कव्हर ड्राईव्ह आणि एक शॉर्ट आर्म पुल त्यांनी मारलेला आहे 10 धावा पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करत असताना मयूर पन्हाळकर पुन्हा एकदा अतुल भालेकर समोर आहे मयूर पन्हाळकर यांच्या समोर गोलंदाजीसाठी परंतु मयूर पन्हाळकर पहिल्या मॅच मध्ये फारशी काही कामगिरी करताना पाहायला मिळाले नसतील जरुरी परंतु यांच्या खेळाडूंकडे अनुभव आहे अनुभवाचा वापर परिपूर्ण घेतला जाईल इथे मात्र वा लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती फक्त इथून पाहायला गेलं तर डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचा होता फाईन लेग मध्ये मात्र त्याला ढकलून द्यायचं होतं एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल न्यूझिस्तानी बॉल मात्र गेला एका धावेनं धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 11 धावा पाटण तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर चांगले खेळाडूंचेही भरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं खेळाचे मात्र साकारले गेले दोन्ही आपण पाहायला गेलं तर खेळाडू चांगले आहेत स्वराज्य 32 मध्ये पाटण वॉरियर्स मध्ये मग स्वराज्य 32 ज्यावेळी नाव येतो त्यावेळी मात्र अक्षय चव्हाण आमचे त्यांचं नाव आवर्जून मात्र घेतलं जातं आमचे संदीप सर असतील त्यांचंही नाव आवर्जून मात्र इथे घेतलं जातं रेट्रेकर सर असतील या सगळ्यांचं मोठं योगदान मात्र स्वराज्य 32 साठी राहिले गेले क्रॅकिंग शॉट इथे मात्र पाहायला गेलं तर अलग कार्पेट खेळून काढलाय क्षेत्ररक्षक नाही आहेत बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी टेक्निकली फलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत मयूर पन्हाळकर यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय परफेक्ट ऑफ ड्राईव्ह कव्हर करणारा मात्र इथून लॉंग ऑनचं क्षेत्र मयूरचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये जशी फलंदाजी करत होते त्यांनी करेक्शन केलेत आता स्वतःच्या बॅटिंगमध्ये स्टान्समध्ये करेक्शन केलेत आणि पुन्हा एकदा मयूर पन्हाळकर तुमच्या समोर पहिल्या बॉलमध्ये चौकार दुसऱ्या बॉलमध्ये षटकार तिसरा बॉल ग्लान्स करत असताना डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव आणि पुन्हा एकदा चौकार मयूर पन्हाळकर या ज्या क्षणाची आतुरतेने वाट आम्ही पाहत होतो तो हे क्षण आमच्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे त्या सगळ्यांचं आम्ही सरचे स्वागत करू आम्हाला वाटलं इव्हिनिंगलाच डायरेक्ट येता की काय लंच नाही तर डिनरच
बहुत चांगला. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा मात्र 15 आपल्याला 16 धावा मात्र पाहायला मिळतात. 4 मिनिटं 12 सेकंद आतापर्यंत या ओव्हरला खर्च झाले आहेत. अतुल भालेकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. येते चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला अमर यांच्या बॅटमधून. तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल पकडला जाईल आणि फलंदाज बाद होतील. अमर यांच्या खेळीचा होईल अंत आणि एक षटक इथे मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. पहिल्या मॅचची हायलाईट बघितली, पहिल्या ओव्हरची हायलाईट बघितली तर मयूर पन्हाळकर यांनी मारलेला एक उत्कृष्ट असा षटकार. दुसरी ओव्हर घेऊन येत असताना विशाल, स्ट्रायकिंग एंडला मयूर पन्हाळकर स्वतः. सिंगल स्वरूपाची धाव, फक्त ढकललेला चेंडू, एक धावेसाठी. कुठे गेले ते? संतोष नवीन बॅट्समन, डॉट स्वरूपाचा एक चेंडू. पॉइंट मध्ये खेळून पॉइंट मध्ये ढकललेला चेंडू डिक्लेअर स्वरूपामध्ये. विशाल विशाल आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. कुठेतरी बॅट्समन लेट होत आहेत खेळण्यासाठी, तेच मयूर संतोषांना सांगत असताना. कारण नॉन स्ट्राईकने ते रीड केलं आणि संतोषांना ती ॲडवाइस दिलेली आहे मयूर पन्हाळकर यांनी. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा विशाल. समोर मारलेला चेंडू, धाव स्वरूपामध्ये एक रन. मयूर पन्हाळकर बॅक इन फॉर्म, सकाळपासून फॉर्मसाठी झगडत असताना ह्या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून निघालेल्या पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. पुन्हा एकदा क्रॅकिंग असा स्ट्रेट ड्राईव्ह मयूर पन्हाळकर यांच्या बॅटमधून. खूप चांगला मिडल होत आहे बॅटमधून मयूर पन्हाळकर यांच्या. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. नाही जेवणार नाही करतो.
बॉलिंग एंडला विकी, मयूर पन्हाळकर, टेप बॉल 2 नाही. संतोष कुठेतरी आपला फॉर्म शोधत असताना स्ट्रगल करत होते, परंतु त्यांना पॅव्हेलियन एंडला जावं लागेल. संतोष आउट होत असताना रनआउटच्या स्वरूपात मयूर यांनी स्वतःकडे आपली स्ट्राईक ठेवलेली आहे. पुढील बॅट्समन हनुमंत सर, एक लेजंड, बत्तीसशिरा तालुक्यामधील. स्टँड अँड डिलिव्हर कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मारत असताना मयूर पन्हाळकर 4 धावांसाठी. धावसंख्या वाढत असताना 26. टायमर लावलेला आहे, टाइम झालेला आहे. 11 मिनिट झालेली आहेत. पॉईंटच्या डोक्यावरून मारत असताना मयूर कुमार अपयशी झालेले आहेत आणि एक सोपा झेल, एक लहानसा खेळाडू, यंग प्लेयर, त्याने उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 26. धावसंख्या झालेली आहे 26. पुढील बॅट्समन विजय. पुढील बॅट्समन 32शिरा स्वराज्य 32शिरा यांच्या टीमकडून येत आहे विजय डफळे. वाकईवाडी टीम या संघातून खेळत असताना आणि आता स्वराज्य 32शिरा म्हणजे तालुक्याच्या टीममधून खेळत असताना आपल्या संघासाठी बघूया काय करतायत. मिसहिट झालेला, मिसहिटच्या स्वरूपामध्ये आणि 1 धावेसाठी. मॅच कुठेतरी थांबलेली आहे, ती पुन्हा चालू करावी लागेल. रन बनवावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. 3री ओव्हर चालू आहे. हनुमंत्यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलमध्ये उत्कृष्ट असा गणेश शिंदे यांच्या डोक्यावरून मारलेला हा उत्कृष्ट असा षटकार. षटकाराच्या स्वरूपामध्ये 6 धावा भेटत असताना हनुमंत्यांना लेजंड का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण देत असताना पुढील चेंडू कीपरने जरूर प्रयत्न केला होता, परंतु कॅच ड्रॉप होऊन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव होत असताना बॉलर विकी, सॉरी माफ करा, पृथ्वी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. 11-11.5 चा रन रेट चालू असताना शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न राहील. अंपायर प्लीज स्पीडअप घ्या. गणेश शिंदे आपटलेला हा चेंडू शॉर्ट आर्म पुल करत असताना एक सोपा झेल. शॉर्ट लेगला विजय बाद होत असताना हनुमंत्यांना स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. पुढील फलंदाज संदीप, लेफ्ट हँडेड संदीप गायकवाड सर. हे देखील एक लेजंड खेळाडू 32शिरा तालुक्यामधील.
संदीप सर, गणेश शिंदे गोलंदाजी करत असताना अवांतर चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये. संदीप सरांसाठी पुन्हा एकदा पॉइंटमध्ये खेळून काढलेला चेंडू, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. हनुमंत सर कदाचित नाराज असतील कारण त्यांना स्ट्राईकवरती राहणं महत्त्वाचं होतं. स्लॉग ओव्हर आहे, शेवटची ओव्हर आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, पण ते नॉन स्ट्राईक असल्यामुळे त्यांना वेट करावं लागेल. संदीप यांच्या फलंदाजी पुन्हा एकदा गणेश आणि पुढे सरसावत असताना मारलेला हा चेंडू आणि हा झेलबाद. हनुमंत सर यांना अजून देखील नॉन स्ट्राईकवरतीच वाट बघावी लागणार आहे कारण कोणी बॅट्समन त्यांना सिंगल काढून देत नाही आहे. सिंगल काढून दिला तर कदाचित त्यांच्याकडे करण्यासारखं खूप काही आहे. चांगली बॅटिंग करू शकतात. एक षटकार त्यांनी अगोदर ठोकलेला आहे. संदीप गायकवाड सर पुन्हा पॅव्हेलियन एंडला जात असताना नवीन बॅट्समन पोलीसमध्ये येत नाही. रवी सर मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असताना आपलं क्रिकेट, आपली हॉबी, आपली आवड सोबत जोपासत असताना रवी सर. अंपायर प्लीज फास्ट घ्यायचं आहे, आपल्याला आणखी सामने खेळवायचे आहेत. चालू करा सामना. हनुमंत सर स्ट्रायकिंग एंडला असताना रवी सर यांनी एक रन काढून दिलेला आहे. हनुमंत सरांची प्रयत्न राहील की आता जास्तीत जास्त रना कमीत कमी बॉलमध्ये कसे करता येतील. 2 बॉल बाकी असताना गणेश शॉर्ट ऑन पोल केलेला आहे. टो एंडला लागलेला आहे बॉल आणि गणेश शिंदे यांनी रनआउट केलेला आहे हनुमंत यांना. नवीन बॅट्समन तुषार, प्लीज आपल्याला स्पीडअप करायचं आहे, वेळ फार कमी आहे. संध्याकाळचं सत्र चालू आहे. आपल्याकडे टॉप एज लागत असताना कीपर इंटरेस्टेड होते पण डिक्लेअर स्वरूपात नाही. फिल्डरांनी बॉल पकडलेला आहे, बॉल डॉट झालेला आहे आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39 धावा. 40 धावांचं टार्गेट पाटण संघाला असणार आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. स्वराज्य 32 शिरा विनंती आहे आपल्याला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. अजून आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत. पुढील सामना होणारा जावळी 11 विरुद्ध अखंड शाहूवाडी. टॉस साठी यायचं आहे. जावळी 11 अखंड शाहूवाडी, प्लीज लवकरात लवकर टॉस का बॉस इथे यायचं आहे तुम्हाला. जावळी 11 अखंड शाहूवाडी. जावळी 11 यांचं कोण प्लेयर असतील त्यांनी टॉस का बॉस इथे यायचं आहे. आपल्याला टॉस घ्यायचं आहे.
आणि अखंड शाहूवाडी 11. टॉस घ्यायचा आहे आपल्याला, अदरवाईज आपल्याला ओव्हर कमी करण्यात येतील. अखंड शाहूवाडी 11 यांचे कप्तान आलेले आहेत. जावळी 11 याचे कर्णधार. बॉल 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 पुरवायचे आहेत लवकरात लवकर. कमिटीने पण घाई करायची आहे, बॉल पुरवायचे आहेत. अखंड शाहूवाडी 11 यांचे कप्तान आलेले आहेत. जावळी 11 यांचे कप्तान अजून आलेले नाही आहेत. हा शेवटचा कॉल असणार आहे तुम्हाला, अदरवाईज तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आणि ओव्हर देखील कमी केले जातील. अंपायर, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. मयूर, तुम्हाला विनंती राहील, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आणखी आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत. प्लीज विनंती आहे. संदीप सर, प्लीज विनंती आहे, सामना चालू करावा. आता पुढील सामन्याचा टॉस करत असताना सचिन जाधव, जावळी 11 विरुद्ध अखंड शाहूवाडी यांच्यामध्ये होणारा हा टॉस खूप महत्त्वाचा राहील. संध्याकाळचं सत्र आहे. टॉस टॉस कोण जिंकलेला आहे? टॉस जिंकलेले आहेत अखंड शाहूवाडी 11 आणि यांचा निर्णय आहे गोलंदाजी. सकाळपासून एक वैशिष्ट्य आहे की कोणीही टॉस जिंकू दे, तो गोलंदाजीसाठी प्रिफर आहे. गोलंदाजी करण्याचा ते निर्णय घेत आहेत. कदाचित चेसिंग खूप इझी आहे या ग्राउंडवरती. पहिला बॉल घेऊन येत असताना अमर गायकवाड, स्वराज्य 32 शिराळा 11. कव्हरला मारायचा होता शॉट. अमर यांनी टाकलेला उत्कृष्ट असा चेंडू आणि तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने किपिंग करत असताना पन्हाळकर सर. अमर गायकवाड खूप छान असा बॉल टाकलेला आहे. गणेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला. आपल्या बैठक शॉटसाठी प्रसिद्ध असलेले गणेश शिंदे. अमर गायकवाड आणि समोर मारलेला हा सीमारेषा पार षटकार. पहिल्याच बॉलमध्ये षटकाराने आपली इनिंगची सुरुवात करत असताना गणेश शिंदे एका बाजूला गणेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला मयूर पन्हाळकर. ओपनचे लॉट्स कदाचित एकाच संघामध्ये सोबत खेळत असले तरी एकमेकांच्या विरोधात आता खेळत असताना गणेश शिंदे पुन्हा एकदा तयार. अमर गायकवाड क्षेत्ररक्षण सर्व सजवत असताना अमर गायकवाड खोदून काढलेला बॉल हा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने. मयूर पन्हाळकर यांना कदाचित अमर गायकवाड यांना ॲडवाईस देतात की तुम्ही कव्हरला बॉल नाही टाकू शकत. तुमचे दोन्ही फिल्डर पॉवर प्लेमध्ये लेग साईडला असताना तुम्ही कव्हरला बॉल नाही टाकू शकत, स्पेशली जेव्हा गणेश शिंदे समोर असतील.
गणेश शिंदेने पुन्हा एकदा बैठक शॉट मारत असताना आणि हा षटकार काय आहे तिथे षटकार आपल्या ट्रेडमार्क शॉटसाठी ओळखले जातात गणेश शिंदे आणि त्याच शॉटची आणि त्या शॉटचं त्यांनी एक प्रात्यक्षिक दाखवत असताना गणेश शिंदे तुमच्या समोर अमर गायकवाड पुन्हा एकदा आणि या समोर मारलेला चेंडू कदाचित झेलबाद होऊ शकतात पण नाही बॉल निघून जात आहे सीमारेषा पार षटकार गणेश शिंदे मॅन इन फॉर्म सकाळपासून खूप चांगली बॅटिंग करत आहेत सकाळच्या सत्रामध्ये ते आयकॉन म्हणून खेळत होते परंतु आता पाटण या त्यांच्या स्वतःच्या संघामध्ये खेळत असताना कॅप्टन गणेश शिंदे कदाचित मयूर पन्नाकर स्वतः आता येतील बॉलिंगसाठी कारण रन जास्त झालेले आहेत तुम्हाला रन रोखायचे आहेत पण त्यांनी विश्वास दाखवलेला आहे संदीप गायकवाड यांच्यावरती लेफ्ट आर्म बॉलर लेजंड खेळाडू स्कोअर झालेला आहे 23 शाहवाडी भाऊ इथं लिही जरा. पिन नाही मिळालं. पहिला चेंडू टाकत असताना संदीप सर डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि हा ग्लान्स करत असताना लेग ग्लान्स करत असताना गणेश शिंदे इंटरेस्टेड आहेत 2 रनसाठी आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना तुम्ही गणेश शिंदे यांना नाही रोखू शकत 2 रनांसाठी या वयामध्ये देखील त्यांचा फिटनेस बघितलं तर 2 रन त्यांच्यासाठी खूप इझी आहेत मयूर पन्हाळकर पॉईंटवरती उभे असताना आणि हा अलगद असा मारलेला चेंडू शॉर्ट ऑन पूल आणि सक्सेसफुल 6 धावेसाठी बॉल घ्यायचा आहे कमिटीला विनंती आहे बॉल घ्यायचा आहे पुढील चेंडू संदीप सर यांचा नाही हे बॉल तुम्ही नाही टाकू शकत अलगद असा फ्लिक ऑफ द रिक्स मारलेला चेंडू फुल टॉस बॉलवरती 6 धावासाठी षटकार रन ऑलरेडी एका पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त खर्च केलेले आहेत तर तुम्हाला इकॉनॉमिकल ओव्हर टाकायला पाहिजे होती परंतु 2 षटकार ऑलरेडी आलेले आहेत मयूर पन्हाळकर स्वतः हतबल कदाचित टेप बॉलसाठी त्यांनी स्वतःची ओव्हर राखून ठेवली होती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण विकेटकीपर यांच्याकडून स्वतः पन्हाळकर लेजंड नो लुक शॉट मारत असताना प्रयत्न जरूर केला होता रन झाल्या होत्या एक स्टायलिश शॉट नो लुक शॉट मारत असताना कदाचित पृथ्वी असावा पृथ्वीराज आउट होत असताना त्यांनी आपलं काम केलेलं आहे धावा झालेल्या आहेत फक्त 2 धावांची गरज असताना मयूर पन्हाळकर कदाचित असं वाटत होतं की मयूर पन्हाळकर यांनी ही सेकंड ओव्हर टाकली पाहिजे होती कदाचित चित्र वेगळं असतं कारण ते गणेश शिंदे यांच्याबरोबर खेळलेले आहेत कदाचित त्यांचा विकेट भेटला असता पण टेप बॉलसाठी त्यांनी स्वतःची ओव्हर राखून ठेवली होती गणेश शिंदे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आणि हा एज हेच मी बोलत होतो मयूर पन्हाळकर यांनी जर अगोदरची ओव्हर टाकली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं गणेश शिंदे यांची विकेट भेटली असती आणि पृथ्वीराज यांनी मारलेले ते 2 षटकार कदाचित वाचले असते आणि कदाचित संदीप यांनी नंतरची 3री ओव्हर आणि 4थी ओव्हर कदाचित चांगली टाकून मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली असती पण तसं काही झालेलं नाही एक चुकीचा निर्णय आणि
याच्या पुढील होणारा सामना जावळी 11 विरुद्ध अखंड शाहूवाडी 11. शाहूवाडी 11 यांनी आणि हा पुन्हा एक झेल, उत्कृष्ट असा झेल. काय क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे मयूर पन्हाळकर यांनी. सकाळपासून ते टेप बॉलच टाकतायत. टेप बॉलचा अनुभव कदाचित त्यांनी लवकर गॅदर केला आहे. लवकर त्यांनी समजून घेतलं आहे की टेप बॉल आपल्याला कोणत्या पद्धतीने टाकला पाहिजे. आणि त्यांनी टेप बॉल स्वतः हाताळत असताना त्यांनी फिल्डिंग देखील तशी सजवलेली आहे. तुम्ही फिल्डिंग बघितली तर तुम्ही सेकंड स्लिप लावलेली आहे. चौथी स्लिप पण देखील लावलेली आहे. एक्स्ट्रा पॉईंट आहे, कदाचित पॉईंट आहे. दोन्ही फिल्डर पुढे आहे. लेग साईडला देखील प्लेअर पुढे घेतलेला आहे. पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा रवी यांनी अडवलेला, चांगला अडवला चेंडू. इथून देखील कमबॅक होऊ शकतं बत्तीसशिरा स्वराज्य 32 यांचे. आणखी एक प्लेअर त्यांनी पुढे घेतलेला, अमर गायकवाड पण देखील पुढे आलेले आहेत. कदाचित प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे बॅट्समनवरती. आणि हा मारलेला चेंडू, हा चान्स कदाचित बॅट्समन हा घेणारच होता.